चिंतन प्रवचन क्रमांक 20 आसक्ती भाग 5. मागील प्रवचनात आपण 6 रिपूंचे निरूपण पाहिले. आता येथे 7व्या रिपूचे निरूपण पाहू. 7. अहंकार. अहम म्हणजे स्वतः, मी. मूर्ती तयार करणाऱ्याला आपण मूर्तिकार असे म्हणतो. चित्र काढणाऱ्याला आपण चित्रकार असे म्हणतो. तसाच येथे कार हा शब्द आहे. अहंकार म्हणजे अहम स्वतःला पुढे पुढे करणारा, मी असे ठसविणारा, मी असे मिरविणारा, मी माझा माझे माझे असा धोशा लावणारा, आपण 4 जणांपेक्षा निराळे आहोत असे स्वतःला समजणारा. कोणीही कधीही कसलीही कृती एकटा करू शकत नाही. प्रत्येकाला प्रत्येक कृतीला, कर्माला, हालचालीला अन्य कोणाची तरी मदत लागते, सहकार्य लागते. यामुळे कोणी असे म्हणत असेल की हे मी केले तर ते सांगणे मिथ्या आहे, भ्रामक आहे, असत्य आहे. हा अहंकार आहे. असे अहंकारे स्वतःला मिरवणारे, दिखाऊ, स्वतःबद्दल गैरसमज असलेले अज्ञानी आणि म्हणून मूर्ख, स्वतःचा आवाका माहीत नसलेले ढोंगी, सोंगी, भोगी, ठग, फसवे, भपकारेबाज, खोटारडे, धोका देणारे, छाप पाडणारे वगैरे असतात. असे स्वतःची तर फसवणूक करतातच, परंतु असे समाजात वावर करत असले तर ते समाजाला गर्तेत नेतात. जर कोणी कसले श्रेय स्वतःला घेत असेल तर याचा अर्थ तो अन्य जणांचे श्रेय स्वतःकडे घेत आहे. दुसऱ्यांच्या जीवावर स्वतःची पोळी भाजत आहे. आयत्या बिळावर नागोबा आहे. असे महालबाड ठग असून स्वतःचा अहंकार जपण्यासाठी काहीही, कोणत्याही टोकाला जाऊन दुष्कृत्य करणारे असतात. बेईमानी करणे हा तर त्यांचा नित्याचा खेळ असतो. हे काहीही गैरकृत्य करून इतरांच्या कमाईवर डल्ला मारणारे नराधम असतात. हा अहंकार असतो. असे अहंकारी अप्रामाणिक, अयोगिक, बेकायदेशीर कृत्य करण्यात तरबेज असतात. यांना कसलाही विधिनिषेध नसतो. हे असे अहंकारी स्वतःचे झाकून ठेवून दुसऱ्याचे वाकून पाहतात आणि ते चव्हाट्यावर आणून त्याची यथेच्छ निंदा, नालस्ती करून स्वतःची टिमकी वाजवण्यात हुशार असतात. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्यात यात अर्थातच आसुरी आनंद वाटतो. यांच्यात सत्ताविपासू वृत्ती ठासून भरलेली असते. इतरांचे रक्त पिऊन हे स्वतःची तहान भागवितात. हे अहंकारी एखादी कृती अंगाशी येत आहे असे पाहताच सपशेल माघार घेतात, हातापाया पडतात, माफी मागतात. यावेळी मला माफ करा असे पुन्हा कधीही चुकूनसुद्धा होणार नाही अशी स्वतःची, मुलाबाळांची, थोरामोठ्यांची, सत्पुरुषांची शपथ घेऊन कबूल करतात, ग्वाही देतात. परंतु वेळ आली, संधी मिळाली की खुशाल बेदिक्कत, बेमुरवतपणे पुन्हा तेच कृत्य आणखी तीव्रतेने करतात. कोणी विचारल्यास विकट हास्य करतात. असा हा अहंकार उरफाट्या काळजाचा असतो. महिलांच्या शिक्षणासाठी, महिलांच्या न्याय्य हक्कासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी महान कार्य करणारे पुण्यामधील आदरणीय सत्पुरुष महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एका गरीब अनाथ मुलाला आपल्या घरी आसरा दिला होता. पुढे तो कर्वे संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर सभासद झाला. यथाकाळी तो त्या समितीचा अध्यक्ष झाला आणि एक दिवस त्याने महर्षी धोंडो केशव कर्वे यांनाच व्यवस्थापन समितीवरून काढून टाकले. हे असे अहंकारी अति नीच पातळीवर सहज जातात. दुसऱ्याचे घर, दुसऱ्याची संस्था, दुसऱ्याची संपत्ती हडप करणे आणि नंतर अकर्तृत्वाने त्या बंद होणे हा अहंकारीचा नसता उद्योग असतो. असे करण्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. स्वतःला काही सृजन करायची, उभारायची, निर्मिती करायची कुवत नसते, कारण सृजनात्मक वृत्तीच नसते. सकारात्मक दृष्टीने शिक्षण, कौशल्य, दूरदृष्टी नसते, परंतु हे सर्व नकारात्मक दृष्टीने मात्र बरोबर असते. इतरांना नागविण्यात त्यांना धन्यता वाटते. कमकुवत, अबल, गरीब
हे आपली सेवा करण्यासाठीच जन्माला आलेले आहेत असा त्यांचा विकृत सिद्धांत असतो. आपण मात्र सत्ता गाजवायला जन्माला आलेले आहोत असा यांचा गोड गैरसमज असतो. यामुळे हे लोक सर्वांकडून सेवा करून घेण्यात महापटाईत असतात. येन केन प्रकारेण सर्वांना आपल्यासमोर वाकविण्यात हे लोक कुशल असतात. अहंकारींच्या समोर जे असे नम्र होणार नाहीत त्यांना साम दाम दंड भेद अशा कोणत्याही प्रकारे आणि थराला त्रास देऊन हे लोक त्यांना पाहिजे त्याप्रमाणे आडवठणीवर आणतात. यातूनही कोणी स्वाभिमानी असलाच तर त्याचा सत्तेचा गैरवापर करून जिणे नको करतात. यासाठी काही कायदेशीर अडचण असेल तर त्यासाठी अनुकूल कायदे तयार करतात. यातही असा स्वाभिमानी जेव्हा मृत होतो तेव्हा त्याच्या शोकसभेत त्याचे गुणगान करायला सर्वात पुढे असतात. इतके हे कोडगे, निर्लज्ज, बेमुरवत असतात. तथापि येथे विनाकारण काहीही निर्माण झालेले नाही. प्रत्येक रिपूमध्ये अहंकार, आसक्ती सामावलेली आहे. त्यांच्यात आचरणीय आणि अनाचरणीय असे द्वंद्व आहे. हे रिपुयुद्ध द्वंद्व आपण समजून घेऊ. 1. काम. काम याचा पहिला प्रकार म्हणजे लैंगिक इच्छा, कामना. कामना नसेल तर वंश सृष्टीनियम सुरू राहणार नाही. संचितामुळे औषात्मे अमुक्तावस्थेत राहतील हे ब्रह्मांडाला हानिकारक आहे. कंदमुळांना जर एका ठराविक वेळेत अन्नपाणी मिळाले नाही तरी ते जेथे असतील तेथे त्यांना कोंब अंकुर फुटतो. उदाहरणार्थ कांदा, सुरण, कणगर, बटाटा इत्यादींना जर वेळेवर जमीन मिळाली नाही तरीही त्यांना ते घरात जेथे असतील तेथे अंकुर, कोंब फुटतो. आपण जर ते वेळीच वापरले नाहीत तर त्यांना दुर्गंधी येऊ लागते. ती आतल्यात सडतात, कुजतात. त्यात कृमी, जंतू तयार होतात. ती हवा दूषित करतात, रोग पसरवितात, आजार उद्भवतात. पाळलेल्या प्राण्यांमध्ये जेव्हा काम निर्माण होतो आणि तरीही जेव्हा त्यांच्या मालकांकडून त्याकडे दुर्लक्ष होते किंवा न पाळलेल्या प्राण्यांमध्ये जेव्हा काम निर्माण होतो आणि त्याचे शमन होत नाही तेव्हा ती चक्रम होतात, विचित्र वागू लागतात, ओरडू लागतात, भिवडू लागतात, दिसेल त्याच्यावर झडप घालू लागतात, चावा घेऊ लागतात. हा एक प्रकारचा मनुष्यतर सजीवांचा अहंकार प्रगट होत असतो. आपण म्हणतो कंद वाया गेले, प्राणी पिसाळला, कारण ही त्यांची मुक्याची भाषा किंवा व्यक्त होणे असते. आपल्याला ते समजत नाही, त्यांना आपल्यासारखी बोली अवगत नाही, परंतु त्यांची हीच भाषा आहे. मानवाला कामनेची इच्छा होते, हे पूर्ण नैसर्गिक आहे. पोटाला जशी भूक लागते तशीच कामनाही निर्माण होते. ती दुसऱ्या प्रकारची नैसर्गिक भूकच आहे. याचे शमन झाले नाही तर मानवाचा अहंकार उफाळून येतो. तो सभ्यतेच्या बुरख्याखाली अन्य प्रकारे व्यक्त होतो. यामधून अनेक प्रमादांची मालिका सुरू होते. झगडा, भांडण, मारामारी, बळजबरी, खून येथपर्यंत काहीही घडते. या बाबतीत वर्तमानपत्रे पुरेशी बोलकी आहेत. मला येथे त्यासाठी बोलायची गरज नाही. कामाचे शमन न झाल्यामुळे, परंतु त्यामुळे दमन मात्र झाल्यामुळे वनस्पती कुजतात, मनुष्य तर प्राणी चक्रम होतात, मानव हैवान होतात. हे भंजन असते. यामुळे ज्यावेळी शमन होणे शक्य नसते तेव्हा त्याचे योग्य प्रकारे दमन होणे आवश्यक असते. कंदमुळे घरी आणलेली असली तर ती वेळीच खाण्यासाठी वापरा किंवा जमिनीत लागवड करा. यामुळे अशा दमनामधून भंजन न होता सृजन होईल. प्राणी पाळलेले असल्यास त्यांची ही भाषा वेळीच ओळखा. यासाठी प्राण्यांच्या वैद्यभवांना विचारून योग्य तो उपाय करा. यामुळे भंजन न होता सृजन होईल. मानवांना शमन करणे शक्य नसेल तर वेळीच अध्यात्म्याला वाहून घ्या. ती ऊर्जा तेथे वापरली जाऊ दे. त्यामुळे भंजन न होता सृजन होईल. कोणत्याही प्रकारच्या भंजनामुळे सजीवाची एकूणच ब्रह्मांडाची हानी होते. हे समजण्याची बुद्धी, शक्ती फक्त मानवालाच आहे. यामुळे त्याने पुढाकार घेऊन योग्य तो उपाय योग्य वेळी करावा. काम याचा दुसरा प्रकार म्हणजे वस्तुजगताची वासना. मानवाला सुकर जीवन जगायला अन्न, वस्त्र, निवारा अत्यावश्यक आहे.
हे सर्व त्याला वस्तुजगतापासून मिळते. यासाठी मानव वस्तुजगताकडे आकर्षित होतो, त्या मिळाव्यात अशी इच्छा करतो, कर्मयोग करून त्या मिळवितो आणि आपले प्राप्त जीवन जगतो. परंतु अशा वस्तुजगताचे अनंत प्रकार आहेत. वस्तुजगताचा वापर करताना मानवाला असे भिन्न प्रकार वापरायची इच्छा होते. वास्तवात अशा सर्वांची त्याला आवश्यकता नसते. समजा असे अनावश्यक वस्तुजगत त्याला मिळाले तर त्याला वाटते, मी कोणीतरी इतरांपेक्षा निराळा आहे, हा अहंकार आहे. समजा त्याला असे अनावश्यक वस्तुजगत मिळाले नाही तर त्याचा अहंकार जागा होतो. मला आणि अमुक मिळाले नाही म्हणजे काय? मग तो कोणत्याही नीच थराला जाऊन ते मिळवण्याच्या नसत्या खटपटीला लागतो. जितके अपयश येईल तितका तो जास्त इरेला पेटतो. यामुळे त्याच्या हातून प्रमाद होतात. परंतु अशावेळी मानवाने संयम बाळगून आपल्या आवाक्यात जितके आहे तितके वस्तुजगत मिळवावे आणि मोठ्या समाधानाने राहावे. वस्तुजगत सर्वांसाठी आहे आणि त्यांना ते मिळायला पाहिजे. आपण अनावश्यक वस्तुजगत मिळवले तर ते अन्य जणांना मिळणार नाही हा पोस बाळगावा, तरच सर्वत्र सृजन आणि आनंदी आनंद नांदेल. हरिओम.